मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा निधी वाटपास सुरुवात झालेली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता मिळणार असल्याची शक्यता आहे, अशी सुद्धा माहिती दिलेली आहे। बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे, कारण आम्हाला जो त्या ठिकाणी लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता। त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते। त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली। तर या ठिकाणी आपण बघितलं की स्वतः राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे नेमके काय म्हणालेले आहेत। त्यानंतर आजची जी तारीख आहे ती 29 एप्रिल आहे आणि आज सुद्धा इथे कुठल्याही प्रकारचे ते जी आर कुठल्याही प्रकारचं ऑफिशियली जी आर इथे आलेलं नाही की लाडकी बहीण योजनेचा जो 21 हप्ता आहे तो या तारखेला इथे जमा होईल। परंतु इथे उद्या चान्सेस असे वाटते की उद्या आपल्या जी आर जो आहे ना तो निघेल, कारण की परदेशी जी आहे ना ती परदेशी 1 मे आहे आणि 1 मेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपल्याला 21वा जो हप्ता आहे लाडक्या बहिणींचा 21वा हप्ता तो इथे जमा होऊ शकतो असं वाटतंय। परंतु जर 1 मे रोजी सुद्धा इथे कुठल्याही प्रकारचा जर निर्णय आला नाही तर सरकारला 1 मे पासून ते पुढच्या पहिल्या आठवड्यामध्ये सरकारला कुठल्याही हालतीत इथे दोन्ही जे हप्ते ना तो इथे द्यावेच लागणार आहे, कारण की बघा इथे दोन्ही जे हप्ते ना ते इथे लेट झालेले आहेत। त्यामुळे सरकारला इथे 2 हप्ते जे आहे ना ते वेळेवर इथे द्यावे लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल हे इथले हप्ते लेट का झालेत, तर बहिणींनो इथे सध्या ई-केवायसीची प्रक्रिया जी आहे ना ती चालू आहे आणि या ई-केवायसीमुळे जे आहे ना हे हप्ते इथे लेट होतच असतात। त्याचं इथे कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही। परंतु जे हप्ते ना ते इथे आपल्याला इथे भेटणारच आहे। थोडाफार उशीर होत आहे, परंतु इथे आपल्याला शांतता इथे ठेवायची आहे। इथे कुठल्याही प्रकारचे ते टेन्शन घ्यायचं नाही आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीची तारीख उद्या इथे संपणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी प्रक्रिया जर तुम्ही केली नसेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे लवकरात लवकर इथे करून घ्यायची आहे, कारण की जर तुम्ही आता ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला जे पुढील हप्ते आहे ना ते इथे थांबवू शकतात। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या आणि आपले पुढचे जे हप्ते ना ते इथे चालू करून घ्या, कारण की जर हप्ते चालू नाही झाले तर आपलं खूप मोठं जे नुकसान आहे ना ते इथे होणार आहे आणि हप्त्याचं कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही। मार्चचा हप्ता आपल्या अकाउंटवरती जमा होणारच आहे। तर आजची 29 एप्रिलची ही मोठी अपडेट होती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।